मित्रांनो, आपण बालेकिल्ल्याकडे निघालो आहे. पाहिलं, बालेकिल्ल्याकडे जाणारा हा रस्ता पाऊलवाट. आता एक कातळकोरी आहे. याच्या आधी पूर्ण गवतामधनं पाऊलवाट आहे आणि ह्या पाऊलवाटेत आता तुम्हाला त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये किंवा शूट करताना दिसत असेल सोपं, पण तेवढं सोपं नाही आहे, भरपूर अवघड आहे. पण इथून पाहिलं मोठी घळ आहे. या साईडला एक मोठा खडकाचा पॅच आहे आणि या साईडने एक आहे. मित्रांनो, ह्याच बाजू ह्या पायरी मार्गाने जर वरती आलो ना, पाहिलं खाली मुलगी पुण्याचीच आहे. आता एक जण तिथं घसरला होता. एवढं घसरटे की तुम्हाला 3 ठिकाणी ग्रीप धरून चालावं लागतं, उतरावं लागतं. नमस्कार मित्रांनो. तर आपण सरळगडचा ट्रेक करून पुन्हा पालीमध्ये आलो. आता आपलं नियोजन असं होतं की सरळगडचा ट्रेक पूर्ण करून सुधागडला मुक्काम जायचं. परंतु विषय असा झाला की सरळगडचा ट्रेक करताना पाऊस जास्त आल्यामुळे आपल्याला खाली उतरायला जवळजवळ 4 वाजले. त्याच्यामुळे वरती सुधागडला वरती पोचणं अवघड होतं, कारण पाऊस हा कंटिन्यू चालू आहे. हे पहा, बाहेर पाऊस कंटिन्यू चालू आहे. आणि आत्ता आपण आलो आहे भक्त निवासामध्ये पालीमध्ये. तर आपण 7 जणांचा ग्रुप आहे आपला. भक्त निवासामध्ये 7 जणांसाठी एक रूम भेटते. त्या रूमचं भाडं साधारणतः 7-14 मध्ये 1400 रुपये भाडे आहे. बरोबर ना रे? हां, 1400 रुपये भाडं आहे. तर 7 जणांसाठी बरोबर 7 बेड आहेत. पाहिलं, हे 7 बेड आहेत. आणि आता आपण या ठिकाणी करणार आहोत आपण या ठिकाणी करणार आहोत पुलाव राईस. आणि हे आमचे आचारी दत्तात्रय वरपे ऐक रे, खतरनाक आयटम, शुद्ध माळकरी उभा. झाकणी नसल्यामुळे केलेलं हे जुगाड. अजून आपला राईस शिजतोय. तो शिजतपर्यंत बाकीची मंडळी जेवायला बसले. कारण सकाळी फक्त पोहे खाऊन आणि वडापाव खाऊन
पुलाव खायला बसलेत सगळेजण. एक नंबर झालं. काय मिठाची गरज नाहीये.